राज्यभरातील कोतवाल म्हणजे महसूल सेवक गेल्या 15 दिवसांपासून कामबंद आंदोलन करतायत। आपण बघू शकतो विदर्भातले महसूल सेवक नागपुरातील संविधान चौकामध्ये गेल्या 15 दिवसांपासून ठाण मांडून आहे, या ठिकाणी धरणे आंदोलन करतायत आणि त्यामुळे ग्रामीण भागात नुकसानीचे पंचनामे किंवा इतर महसुलाचे कामं जे आहे ते या ठिकाणी बंद आहेत। दादा थोडक्यात मागण्या सांगा, कितवा दिवस आहे आज? आमच्या आंदोलनाचा 15वा दिवस आहे। अजूनपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। 15 दिवस झाले इथं या ऊन वारा पावसामध्ये सायंकाळ झाली की ढगाळ वातावरण एवढा पाऊस पडतो, त्या पावसामध्ये सुद्धा आम्ही इथं पुरे महसूल सेवक राज्यभरातील जमा होऊन आहोत आणि आमची राज्य शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला त्यांनी चतुर्श्रेणी द्यावी। या चतुर्श्रेणीच्या मागणीसाठी आज राज्यभरातील महसूल सेवक इथं संत्राटकी नागपूरमध्ये जमा आहेत। बाजूच्याच राज्यामध्ये आसाम आणि त्रिपुरा राज्यामध्ये त्यांना चतुर्श्रेणी बहाल करण्यात आली आपल्या महसूल सेवकांना, मग महाराष्ट्रात का नाही? तुम्ही भेट द्यायला आले, मागणी लावून कशी धरणार? ॲक्च्युली मी डॉक्टर उमेश वावरे वैज्ञानिक, मला यांनी फोन केला आणि सांगितलं की आमच्या नागपूरला चतुर्थ श्रेणीकरता कोतवाल संघटनेचं सगळं आंदोलन आहे आणि इथे माझ्या बहिणी आणि भाऊ 12-13 दिवसापासून इथं बसलेले आहे, पण त्याची शासनाची दखल अजून कोणी घेत नाही। ॲक्च्युली हा जो मुद्दा आहे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांचा असून त्यांनी आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। आज नागपुरात येऊन यांच्या संघटनेला किंवा यांना आजपर्यंत भेटसुद्धा दिली नाही। तर मला सांगा, हे शेतकरी मुलं आहे, शेतकऱ्या माझ्या बहिणी आहे, भाऊ आहे, सगळे पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आले आहे। गेले 15 दिवस झाले हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्र शासनानं दखल घ्यावी ही मागणी केली जात आहे। महसूल सेवकाचे जे काही कामं असतात कोतवालाचे ते सगळे कामं ठप्प आहे। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।